भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावलाय। राष्ट्रवादीतलं अध्यक्षपदाचं नाटक हे स्क्रिप्टेड होतं। पवार हे अध्यक्षपद कधीच सोडणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला। 3 दिवस केवळ नौटंकी सुरू होती अशी टीका त्यांनी केली आहे। कर्मवीर भाऊराव पाटील साहेबांनी तयार केलेल्या रयत शिक्षण संस्थेची घटना बदलवून अध्यक्ष होऊ शकतात अशा अनेक शिक्षण संस्था आणि अनेक अशा सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून बदलून पवारसाहेब अध्यक्ष झाले। मग माझ्यासमोर प्रश्न येतो तेव्हा की अशा वेळी 50 वर्ष ज्यांनी आपलं आयुष्य राजकारणात घातलं आणि ज्यांनी पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केल्यानंतर ते कसं काय दुसऱ्याला अध्यक्ष होऊ देतील? मला या राष्ट्रवादीच्या 3 दिवसाचा जो खेळ होता, जे महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं नौटंकी झाली, आपल्या एखादा घरगुती तमाशा असतो ना, त्या घरगुती तमाशामध्ये वाघनाट्य असतं ना, तसा हा खेळ वगनाट्य असतं ना, तसा हा खेळ होता। आणि त्यामुळं मला याच्यामध्ये पूर्वी माहित होतं की हे स्क्रिप्ट आहे, तयार केलेली स्क्रिप्ट आहे आणि या स्क्रिप्टवर महाराष्ट्राला त्यांना 3 दिवस, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसला 3 दिवस प्रचार माध्यमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही नौटंकी करायची होती, केली।